नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्राचा विशेष कार्यक्रम सत्ताकारण. सध्या सगळ्यांच्या नजरा ज्या लागून राहिल्या आहेत त्या बारामतीच्या पोटनिवडणुकीकडे. कारण अजित पवार यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक होतीये आणि अशा वेळी खरं म्हणजे एकंदर गेल्या 2 महिन्यात ज्या पद्धतीचं वातावरण होतं त्यानंतर ही निवडणूक बिनविरोध होईल अशी एक अपेक्षा करण्यात येत होती. अर्थात यापूर्वी राज्यात जेव्हा केव्हा अशी परिस्थिती निर्माण झाली तेव्हा निवडणुका 100% बिनविरोधच झाल्या असं म्हणता येणार नाही. काही वेळा त्या बिनविरोध झालेल्याही आहेत. जसं की राजीव सातव यांच्या निधनानंतरची जी पोटनिवडणूक झाली त्यामध्ये भारतीय जनता पार्टीने आपला उमेदवार मागे घेतला होता आणि ती निवडणूक बिनविरोध केली होती. अर्थात त्यानंतर आपण जर मंगळवेढ्याचं उदाहरण बघितलं पंढरपूर मंगळवेढ्यामध्ये, तर तिथे भारत भेलके यांच्या निधनानंतर जी पोटनिवडणूक झाली होती त्यावेळी भारतीय जनता पार्टीने आपला जो उमेदवार आहे म्हणजे समाधान आवताडे हे मैदानात तर उतरले होतेच, परंतु त्यांना निवडूनही आणलेलं होतं. कसब्यातलं उदाहरण वेगळं आहे. कसब्यामध्ये जेव्हा पोटनिवडणुका झाल्या तेव्हा अर्थातच गिरीश बापट किंवा मुक्ता टिळक यांच्यापैकी कोणाचे कुटुंबीय उभे नव्हते. अशी परिस्थिती होती, थोडी वेगळी, तथापि तीही निवडणूक रंगतदार झालेली होती. बारामतीची निवडणूक खास करून ही अजितदादांची एकंदर लोकप्रियता, त्यांच्याबद्दलची राज्यातली जनभावना लक्षात घेऊन महाविकास आघाडी सुद्धा बिनविरोध करेल अशी अपेक्षा असतानाच काँग्रेसने आपला उमेदवार दिलेला आहे. आणि एकंदर शरद पवार यांच्या निधनानंतर ज्या पद्धतीचं वातावरण बारामतीमध्ये दिसत होतं की दोन्ही पवार कुटुंब एकत्र आलेत का, नंतर शरद पवार पार्थ आणि जय यांना काही सल्ले देत आहेत, त्यांच्याबरोबर बैठका करतायत, यानंतर एकंदर विलिनीकरणाचा मुद्दा येत होता पुढे आणि कुटुंबात एकी होईल, शिवाय पक्ष एक होतील असं वाटत असतानाच एकदम वातावरण बदललेलं आढळून आलं. ते तेव्हापासून जेव्हा उपमुख्यमंत्री पदाची शपथ चौथ्याच दिवशी सुनेत्रा पवार यांनी घेतली तेव्हापासून आणि त्यानंतर जो घटनाक्रम आता बदलत गेलेला आहे त्यामध्ये आपण बघितलं की जेव्हा सुनेत्रा पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला त्यावेळी त्यांच्या सोबत ज्यांच्यावर सातत्याने टीका केली जाते शरद पवार गटाकडून ते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे होते. मात्र शरद पवारांच्या कुटुंबातलं कोणीही त्या ठिकाणी त्यावेळी निवडणुकीची ते उमेदवारी अर्ज दाखल करताना नव्हतं. काँग्रेसनी ऐनवेळी तिथे उमेदवार दिलेला आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठीचे प्रयत्न होत असतानाच आज घडीला आपण जर विचार केला तर 53 उमेदवार हे मैदानामध्ये आहेत आणि त्यामुळे त्यामध्ये काही नावं जी आहेत ती खास करून काँग्रेसचे जे उमेदवार आहेत मोरे ते आहेत. नंतर करुणा मुंडे या निवडणुकीच्या मैदानामध्ये आहेत. अभिजित बिचकुले निवडणुकीच्या मैदानात आहेत. असे एकूण आणि बाकी अपक्ष असे 53 उमेदवार आहेत. यावेळी आणखी काही उमेदवार मैदानामध्ये असू शकतील असं वाटत होतं. त्यामध्ये खास करून जे काही उमेदवार होते त्यांच्याशी चर्चा सुद्धा मुख्यमंत्र्यांच्याकडून करण्यात आली आणि त्यांनी माघार घेतलेली आहे. पण निवडणूक ही होणार हे स्पष्ट झालेलं आहे. अर्थात कोणाला किती मतं मिळतील हा भाग आला हिदा. या सगळ्यावर चर्चा करण्यासाठी माझ्या सोबत आहेत आमचे पुण्याच्या नवराष्ट्राचे संपादक अनिकेतजी जोशी, ज्यांना तुम्ही नेहमीच सत्ताकारांमध्ये ऐकत असता. अनिकेत सर, एक तर बारामतीची ही निवडणूक खरं म्हणजे अशी एक अटकल ज्याला म्हणता येईल किंवा असा एक अंदाज जो बांधला जात होता तो असा होता की ही बिनविरोध व्हायला हवी होती. पण आपण आत्ता बघतोय चित्र एकदम वेगळं आहे. बरं ते तर सोडाच, पवार कुटुंबामध्ये जो दुभंग आहे तो सांधला गेलेला आहे असं मुळीच दिसत नाहीये. याच्यामध्ये 2-3 मुद्दे आहेत. एक तर शरद पवार यांनी कालच असं सांगितलंय की काँग्रेसला उमेदवार देण्याचा हक्क आहे, म्हणजे त्याला मी काय थांबवणार नाही असं ते म्हणाले. निवडणूक व्हायला पाहिजे असंही ते म्हणाले. आणि दुसरं त्यांनी असं सांगितलं की सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा लढलेल्याच आहेत, म्हणजे अशी जी फाईट झाली मागच्या लोकसभेला त्याच्यामध्ये सुनेत्रा पवार पराभूत झाल्या आणि त्यांना लगेचच राज्यसभेची संधी त्यांच्या पक्षानं दिली. या सगळ्याविषयी असलेला रोष किंवा या सगळ्याविषयी असलेली कटुता ही संपलेली नाही आहे दोन्ही बाजूने. त्यामुळं शरद पवारांचं विधान ते तसं आलेलं आहे. त्यांची भूमिका त्या दृष्टीनं
स्पष्ट अशा अर्थी आहे की त्यांना ही निवडणूक व्हायला पाहिजे. आता निवडणूक व्हायला पाहिजे असं म्हणत असताना शरद पवार यांच्या मनात काय असेल, की कदाचित असं असेल की निवडून तर सुनेत्रा पवार येतीलच, पण त्यांचं जे मताधिक्य आहे हे थोडं कमी जर राहिलं तर ते बारामतीतल्या पुढच्या विधानसभा निवडणुका होतील. जर यांचं ऐक्य झालं नाही तर तेव्हा सुनेत्रा पवार यांना टफ फाईट देण्यासाठी एखादा मोठा उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट देणारच नाही असं नाही. हे सगळं वातावरण असताना ही निवडणूक होतीये. मला असं वाटतं की सुनेत्रा पवार निवडून येतील याच्यात कुणाला शंका नाही, काँग्रेसलाही ती शंका नाही. पण काँग्रेसने आपला एक मुद्दा किंवा बारामती मतदारसंघावर आपला हक्क सांगण्याचा हा प्रयत्न केलेला आहे. हे जे वसंत मोरे यांचं चिरंजीव आता उभे आहेत, ॲडव्होकेट मोरे. वसंत मोरे हे शरद पवारांचे पारंपरिक विरोधक आहेत. म्हणजे त्यांनी अगदी 72-77 मध्ये त्यांच्या शरद पवारांच्या विरोधात निवडणुका लढवलेल्या काँग्रेसचे असताना ते समाजवादी पक्ष किंवा जनता पक्षाकडनं लढत होते. जनता पक्षाचे तेव्हाचे पुण्यातले एक मोठे नेते काकडे, संभाजीराव काकडे आणि त्यांचा परिवार, त्याचप्रमाणे हर्षवर्धन पाटील यांचे वडील, हे सगळे शरद पवारांचे विरोधक बारामती आणि त्या परिसरात आहेत. थोपटे पण तसे विरोधकच आहेत. त्यातल्या काहींना आता शरद पवारांनी स्वतःकडे वळवलेलं आहे. हर्षवर्धन आता त्यांच्यासोबत आहेत. पण हे सगळं वातावरण असताना पवार विरुद्ध पवार अशी जी निवडणूक आता झाली असती, मागच्या वेळेला झाली, दोन्ही वेळा झाली, विधानसभेला आणि लोकसभेला 24 मध्ये, तशी आता होत नाहीये. हा एक त्यातल्या बरा भाग आहे. आणि सुनेत्रा पवार यांचं मताधिक्य किती राहणार हाच यातला एक औत्सुक्याचा मुद्दा आहे. मगाशी तुम्ही सांगताना म्हणत होतात की अनेकांनी माघार घेतली, त्याच्यामध्ये लक्ष्मण हाके यांची उमेदवारी मागे मागे घेतली गेली आणि त्याच्यासाठी अजित पवारांचे अगदी निकटचे सहकारी आणि बारामती परिसरातले मंत्री त्यांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि त्यांना बसवलं खाली असं आपण म्हणू शकतो. हाके यांचा तिथे भाग असा होता की धनगर समाजाची मतं खूप मोठ्या प्रमाणात आहेत बारामतीमध्ये. आपल्याला आठवत असेल तर मागच्या काळामध्ये महादेव जानकर हे त्यांचा जो स्वतंत्र समाज पक्ष आहे हा प्रामुख्याने धनगर समाजाचे प्रश्न घेऊन ते रस्त्यावर उतरले आणि त्यांनी मोर्चे काढले वगैरे. बारामती परिसरात असलेला हा सगळा धनगर समाजाची जी मतं आहेत ती एकत्र घेऊन त्याला भारतीय जनता पक्षाची साथ संगत एनडीए मध्ये तेव्हा होते, तेव्हा पण ते अजित पवारांना पराभूत करू शकले नाहीत, पण त्यांनी मतं बरी घेतली होती. एकच निवडणूक अशी होती की जेव्हा महादेव जानकर यांना सुप्रिया सुळे यांना कदाचित पराभूत करता आलं असतं अशी परिस्थिती आली होती 14च्या निवडणुकीमध्ये. पण त्यावेळेला सुप्रिया सुळे या 3 विधानसभा मतदारसंघात मागे होत्या, पण बारामती मात्र त्या प्रचंड पुढे गेल्या होत्या. 2.5-3 लाख मतं त्यांनी तिथे घेतली होती आणि त्याच्यामुळे त्यांचा लोकसभेचा विजय सुकर झालेला होता. त्यावेळेला सुप्रिया सुळे यांनी सांगितलं होतं की अजित पवार आहेत तोपर्यंत मला बारामतीची चिंता नाही, अजित पवार सगळं बघतात. खरंच त्यांचं म्हणजे इलेक्शनरिंग हा एक जो प्रकार असतो, इलेक्शन मॅनेजमेंट, त्याच्यामध्ये पवार कुटुंबियांचा हात तसा कोणीच धरू शकत नाही. पण अजित पवार हे पर्टिक्युलरली बारामती विधानसभा क्षेत्रामध्ये मोठ्या संख्येनं त्यांचं काम आहे, मोठ्या प्रमाणात काम आहे, त्यांना मानणारा वर्ग तिथे मोठा आहे. लोकसभेला शरद पवारांचं कुटुंब आणि विधानसभेला अजितदादांचं कुटुंब अशा प्रकारची मांडणी तिथल्या लोकांनी करून ठेवलेली आहे. असं स्वतः अजित पवारांच्या विधानसभा निवडणुकीत पण आपल्याला दिसलं. त्यांनी चांगली मतं तेव्हा घेतलेली होती. आता त्याच्यापेक्षा अधिक मताधिक्य सुनेत्रा पवार यांना मिळतं का हा एक मुद्दा आता आपल्याला बघायचा आहे. एकच छोटीशी गोष्ट तुम्हाला बोलता बोलता माझी बोलायची राहून गेली. ठाके यांचा सगळा भर हा महादेव जानकरांची जी मतं आहेत तिथे धनगर समाजाची त्यांच्याकडेच होता. ओबीसीच्या प्रश्नाकडे आपल्याला लक्ष वेधायचं म्हणून आपण उभे राहतो असं ते म्हणत होते. याचा अर्थ त्यांना ते सगळा ओबीसी गट आपल्यासोबत येईल असं वाटत होतं. पण मुळात हाके हे भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्यावर किंवा त्यांच्या छुप्या काय म्हणू आपण सगळ्या त्यांच्या मदतीवरती उभं असलेलं असं नेतृत्व आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षानं हात काढून घेतला आणि शरद पवारांच्या सहकार्याने त्यांची पुन्हा बोलणी केली. तेव्हा ते थांबले आणि आपल्या सगळ्या अटी शासन मान्य करेल वगैरे असं सांगून त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली. तसाच प्रकारे काँग्रेसच्या उमेदवाराला बसवावं असा
प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांचा प्रयत्न सुरुवातीच्या काळात होता, तो त्यांनी पुरेशा पद्धतीनं केला नाही किंवा काँग्रेसच्या नेतृत्वाला स्वतः पटेल भेटू शकले नाहीत. याचं वैषम्य भुजबळांसारख्या नेत्यांनी व्यक्त केलेलं आहे. हा पुन्हा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातला अंतर्गत जो संघर्ष त्यांचा सुरू आहे, तटकरे विरुद्ध तटकरे आणि पटेल यांच्या विरोधात बाकीची मंडळी, हा पण एक अँगल या निवडणुकीत आपल्याला बघायला मिळणार आहे. अगदी बरोबर आहे. एकंदर आपण बघितलं तर 28 जानेवारी नंतरच्या घटना घडामोडी आणि खास करून सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतरच्या सगळ्या ज्या घटना घडामोडी आहेत, त्यामध्ये या दोन्ही पक्षांनी म्हणजे शरद पवार आणि अजितदादांची राष्ट्रवादी यांनी एकमेकांच्या जवळ येण्याच्या ऐवजी त्यांच्यातली दरी वाढत जावी अशा प्रकारच्या घटना या सातत्याने घडलेल्या आहेत. शरद पवार यांच्या गटाचा सगळा जो रोष असेल तर तो तटकरे आणि पटेल यांच्यावर अर्थातच होता. जेव्हा सुनेत्रा पवार यांनी उमेदवारीचा अर्ज दाखल केला, त्यासाठी तुम्ही उपस्थित राहणार का राहू शकला नाहीत वगैरे सुप्रिया सुळेंना विचारण्यात आलं, तेव्हा त्यांनी सांगितलं की माझ्याकडे छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील हे आलेले होते, परंतु पवार साहेबांचा त्या दिवशी शपथविधी दिल्लीमध्ये होता आणि म्हणून ते येऊ शकले नाही. पण त्यानंतर आणखी काही घटना घडामोडी घडतात. त्यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे पार्थ पवार यांनी काँग्रेसच्या बद्दल जे मतप्रदर्शन केलं आणि डाऊनफॉल असा जो शब्द वापरला, त्यानंतर शरद पवारांनी त्यांना चांगलीच समज एका अर्थाने दिलेली, कानपिचक्या दिलेल्या आहेत. त्यामुळे पुन्हा पार्थ पवार या सगळ्या मुद्द्यावरती म्हणजे पार्थ पवार यांच्याबद्दल यापूर्वी शरद पवारांनी केलेली वक्तव्य असतील, त्यांच्या निवडणुकीला उभं राहण्यापासून केलेला आधी विरोध असेल, पण आताच्या परिस्थितीमध्ये वेगळं असेल असं वाटलं होतं, पण पुन्हा तो संघर्ष जो आहे तो दिसून येतोय. आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे शरद पवार यांना हेही विचारलं गेलं की तुम्ही प्रचाराला जाणार का, तेव्हा त्यांनी ते सांगितलं की याच होत्या, म्हणजे सुनेत्रा पवार यांचं नाव घेण्याचं टाळलं, पण याच होत्या ज्या सुप्रियाच्या विरोधामध्ये उभ्या राहिलेल्या होत्या 24च्या निवडणुकीमध्ये, असं स्पष्ट करून त्यांनी पुन्हा एकदा घरचे पवार बाहेरचे पवार आणि जी दरी वाढलेली आहे किंवा ज्यांना अपेक्षित ते त्यांना होतं की दोन्ही पक्ष एकत्र येतील, ते झालेलं नाही, त्याची नाराजी ही स्पष्ट व्यक्त केलेली आहे. अगदी बरोबर आहे. या सगळ्या वक्तव्यातून आणि रोहित पवार यांची जी वक्तव्य येत आहेत किंवा बारामतीमध्ये तटकरे पटेल यांची इथे गरज नाही अशा प्रकारची पोस्टर लागणं, ही तर अजित पवार गटाच्या लोकांनी नक्कीच लावलेली नव्हती. ही रोहित पवार असतील किंवा अन्य युगेंद्र पवार किंवा बाकीचे पवार कुटुंबीय जे अजित पवार यांच्या गटाच्या विरोधात आता उभे आहेत, यांचे कार्यकर्ते यांनी ती लावलेली असणार, यात काहीच शंका नाही. पण म्हणजे पार्थ पवार यांच्या विरोधात शरद पवारांच्या मनात कटुपणा आहे, पूर्वी देखील होता. जेव्हा पार्थ पवार यांना निवडणुकीला उभं करावं असा अजितदादांचा प्रयत्न होता 9 सालापासून, 14 मध्ये पण त्यांनी तसा प्रयत्न केला, पण शरद पवारांनी त्यांना सांगितलेलं होतं की इतके पवार निवडणुकीच्या रिंगणात असू शकत नाहीत, नंतर मी थांबतो, मी उभा राहणार नाही, अशी भूमिका शरद पवारांनी घेतल्यामुळे तेव्हा पार्थ यांची उमेदवारी मागे घ्यावी लागलेली होती अजित पवारांना. हा सगळा इतिहास आणि पार्थ पवार यांच्या बाबतीत आता त्यांनी जे काही बालिश तो आहे, त्याला मॅच्युरिटी नाही आहे अशा प्रकारे बोलणं, खरं तर पार्थ चुकीचं काहीच बोलले नाहीत की काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू झालेला आहे. हे विधान खरं तर शरद पवारांनी पूर्वी केलेलं आहे की काँग्रेसमध्ये नेतृत्वाचा अभाव आहे, काँग्रेसचे नेते लोकांचं ऐकत नाहीयेत, त्यांचा पक्ष घसरणीला लागलेला आहे, हे तर दिसतच आहे. म्हणजे 14च्या निवडणुकीमध्ये आणि 19च्या निवडणुकीमध्ये लोकसभेला काँग्रेसच्या जागा इतक्या कमी होत्या की त्यांना विरोधी पक्षनेता मिळू शकत नव्हता लोकसभेमध्ये, ते पद मिळू शकत नाही, अशा इतके कमी जागा त्यांच्या होत्या. 24ला थोडाफार त्यात फरक पडला आणि त्या जागा वाढल्या, त्या 100च्या आतच राहिलेल्या होत्या, 99 जागा त्यांना मिळाल्या. आणि आपल्याकडे निवडून आलेले सांगलीचे विलास पाटील, मला वाटतं विशाल पाटील, हे विशाल पाटील, वसंतदादा पाटलांचे पणतू, ते अपक्ष निवडून आले आणि त्यांनी सांगितलं की मी काँग्रेसचाच आहे, मी काँग्रेसच्या बरोबर. त्यामुळे काँग्रेसचा एक 100चा आकडा लोकसभेला गाठला गेला. पुढच्या निवडणुकीला काय होईल हे कोणी सांगू शकत नाही. काँग्रेसचा डाऊनफॉल आहे हे पार्थ जे म्हणले त्यात अगदी खरं आहे. 100 निवडणुकापैकी 95 निवडणुका म्हणजे ज्या विधानसभा असतील, अन्य पोटनिवडणुका असतील, वेगवेगळ्या म्हणजे लोकसभेच्या निवडणुका,
या सगळ्या 100 निवडणुकांमध्ये गेल्या 12 वर्षामध्ये काँग्रेस 95 ठिकाणी हरलेली आहे. हे आपल्याला दिसतच आहे. म्हणजे त्यामुळे त्यात चुकीचं ते काहीच बोलले नाही. शरद पवारांनी जी प्रतिक्रिया दिली तिखटपणाची, ती खरं तर त्यांना आता काँग्रेसची गरज आहे किंवा काँग्रेसच्या उमेदवाराला त्यांना पाठबळ द्यायचं आहे, असाच त्याच्यातून अर्थ आपल्याला घ्यावा लागेल. काँग्रेस म्हणून जर आपण विचार केला तर 2-3 गोष्टी यामध्ये आहेत, की जे प्रादेशिक पक्ष आहेत, त्याच्या पुढे सगळ्यात जास्त समस्या आहे, ती म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सेनेपुढे आणि शरद पवारांच्या पक्षाला सुद्धा खूप मोठी आव्हानं आहेत. कारण एक आहे, की नेतृत्व कोण करणार? म्हणजे पवारांची आताची परिस्थिती बघता त्यांच्या पक्षाचं नेतृत्व कोण करणार? नेहमीचं कामकाज जे आहे ते कोण करणार? सध्या फोरफ्रंटवर खेळतायत ते म्हणजे रोहित पवार. ते अजित पवारांच्या निधनाचा मृत्यू त्यानंतर त्याच्याभोवती संशयाचं जाळं निर्माण करत फोरफ्रंटवर खेळायचा प्रयत्न करतायत. जयंत पाटील किंवा अन्य नेत्यांचं किंवा सुप्रिया सुळे, इव्हन शशिकांत शिंदे जे त्यांचे अध्यक्ष आहेत तसे पक्षाचे, या सगळ्यांचं नेतृत्व असं काही फार मोठं आहे असं म्हणता येणार नाही. अशा परिस्थितीमध्ये महाविकास आघाडी म्हणून जी काय एक रचना झालेली होती 2019 मध्ये, तिचं एक वेगळं चित्र निर्माण झालेलं दिसतंय आणि काँग्रेसने आता कदाचित पुढच्या 3 ते 3.5 काहीही म्हटलं तरी काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि काँग्रेसमध्ये राज्यामध्ये अजूनही काही चांगली नेते मंडळी आहेत की त्यांनी आता बारामतीच्या वेळी जी भूमिका घेतली त्यामध्ये एक म्हणजे तुम्ही जसं म्हणालात तसं बारामतीच्या ठिकाणी आपला दावा पण असणे हाही काँग्रेसला आहे आणि येत्या 3 ते 3.5 वर्षामध्ये त्यांना पक्ष बांधणी करायला लागेल. आणखी एक म्हटलं जातं की आतापर्यंतचे काँग्रेसचे सगळे जे कोणते अध्यक्ष किंवा नेते होते ते त्यांना दिल्लीतून मॅनेज करणं किंवा त्यांच्यावर प्रेशर टाकणं हे सगळं काम पवार करू शकत होते. हर्षवर्धन सपकाळांच्या बाबतीत मात्र ते त्यांना शक्य होत नाही आणि त्यामुळे पवारांच्या प्रभावाखालून काँग्रेसला बाहेर काढून राज्यात बळकटी देण्यासाठी सुद्धा काँग्रेसची ही जी दुसरी फळी राज्यातली आहे ती प्रयत्न करतेय का? असं आपल्याला म्हणता येईल. पण बारामती संदर्भामध्ये आपण जर विचार केला तर सपकाळ आणि शरद पवार वेगळं बोलत नाहीये. हर्षवर्धन नाही, नाना पटोले यांची कालची विधानं बघा तुम्ही. त्यांनी पार्थ पवारला शरद पवारांच्याच टोनमध्ये त्याला म्हणजे अपरिपक्व आहे असं ठरवलेलं आहे, कृतज्ञ म्हटलेत त्याला. याचं कारण का? होय. तर काँग्रेसच्या राजवटीमध्ये अजित पवार यांच्या विमान अपघाताचा FIR नोंदवला गेला कर्नाटकामध्ये. तो रोहित पवारांनीच जाऊन तिथे नोंदवला. ही सगळी लिंक तुम्ही लक्षात घेतली तर आपल्याला असं लक्षात येईल की बारामतीच्या निवडणुकीमध्ये शरद पवार आणि काँग्रेस हे दोन नाही आहेत, ते एकत्रच लढत आहेत. शरद पवार पुढे नाही आहेत, ते मागून त्यांचं सगळं जे काही सैन्य असेल ते मोरेंच्या मागे नक्की उभं करणार आहेत आणि यासाठीच त्यांनी त्यांच्या सल्ल्याने काँग्रेसने कदाचित शरद पवारांचा सल्ला घेतलाच असेल आणि मग या मोरेंना उमेदवारी तिथे दिली असेल अशी दाट शक्यता मला दिसते. आणि ह्या निवडणुकीमध्ये हेच बघायचंय की बारामतीची जनता ही खरोखर अजित पवारांच्या जी काही लिगसी आहे, त्यांचं जो वारसा पुढे न्यायचा आहे किंवा त्यांचं विकासाचं जे काम होतं त्याला साथ देणार आहे की असं जे पेटी राजकारण ज्याला म्हणतो म्हणजे खालच्या दर्जाचं राजकारण जे सुरू आहे त्याला साथ देणार आहे, असा एक प्रश्न हा बारामतीकरांना आता सोडवायचा आहे. दुसरं, याच्या बाजूलाच जी निवडणूक सुरू आहे राहुरीची, त्या संदर्भात पण आपण थोडा विचार केला तर तिथे पण राष्ट्रवादीचं कनेक्शन तुमच्या लक्षात येईल. जसं तुम्ही म्हणालात की पुढचं नेतृत्व कोण करणार. जयंत पाटील यांना अध्यक्षपदावरून दूर केलं आणि त्याच्या जागी शशिकांत शिंदे यांची नियुक्ती शरद पवारांनी केली मागल्या वर्षी. या जयंत पाटलांचे भाचे हे प्राजक्त तनपुरे हे माजी मंत्री उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये ते मंत्री राज्यमंत्री राहिलेले आहेत. शरद पवार, प्राजक्त तनपुरे आणि जयंत पाटील असं जर तुम्ही विचार केला तर शरद पवारांनी तनपुरे यांच्या उमेदवारीवरती जोर दिलेला होता, त्याला उभं करा म्हणून सांगत होते. प्राजक्त तनपुरे हे ऐन वेळेला रवींद्र चव्हाण आणि विखे पाटील यांच्यावर बंद दरवाजाच्या आड चर्चा केली त्यांनी आणि म्हटले की मी आता जयंत पाटलांचा सल्ला घेऊन माझ्या कार्यकर्त्यांशी बोलणार आहे आणि मग जसं जयंतराव म्हणतील त्याप्रमाणे मी करणार आहे, असं त्यांचं विधान टीव्हीमध्ये आपण ऐकलेलं आहे. काय झालं नंतर जयंत पाटलांनी त्यांना काय सांगितलं असेल काय माहित नाही आपल्याला. पण तनपुरे यांचा अर्ज आला नाही. त्याच्याऐवजी ते दुसऱ्या क्रमांकाचे जे उमेदवार त्यांना तिथे द्यायचे होते
त्यांनी तयारी केली होती की तनपुरे उभे राहणार नाहीत हे लक्षात आल्यावर त्यांना शरद पवारांना संधी द्यावी लागली. आणि शरद पवारांनी विधान काय केलं याच्यामध्ये, की स्थानिक पातळीवरच्या लोकांनी हा निर्णय केलेला आहे, मी त्यात पडलेलो नाहीये. म्हणजे असं ते स्वतःला अलिप्त ठेवू इच्छितात या पोटनिवडणुकांपासून. पण तसं त्यांचं अलिप्त पण नाहीये, हे आपल्याला प्रत्यक्ष व्यवहारात दिसतंय. एकंदर आपण जर बघितलं तर बारामतीची ही जी पोटनिवडणूक आहे त्यामध्ये सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी अर्थातच त्यांचे दोन्ही पुत्र जे आहेत ते पूर्णतः मैदानात आहेत. पण शरद पवार गटाच्या कडून तर सोडाच, पण कुटुंबातले अन्य सदस्य सुद्धा फार काही त्यामध्ये सहभागी होतील असं दिसत नाही. त्यामुळे अजितदादांच्या मृत्यूनंतरची ही जी पहिली निवडणूक होते, आपण अनिकेत सर आता म्हणत होतो की सुप्रियाताई नेहमी सांगायच्या दादाच्या भरोश्यावरची निवडणूक होती. म्हणजे 2022ला अजितदादा बाहेर पडल्यानंतरची जी एकमेव निवडणूक जी झाली 24ची, म्हणजे ती लोकसभेची असो, ती तर थेट आमने सामने पवार होते. सुनेत्रा पवार आणि सुप्रिया पवार या आमने सामने होत्या. आणि त्यानंतर सुद्धा पुन्हा एकदा अजितदादा आणि योगेंद्र पवार हे आमने सामने होते. म्हणजे पवार कुटुंब आमने सामने होतं त्यानंतरच्या या गेल्या 2 निवडणुकांमध्ये. यावेळी काहीशी परिस्थिती तशीच आहे. अर्थात हे खुलेपणाने जरी काँग्रेसचा प्रचार करणार नसले तरी सुद्धा सुनेत्रा पवारांच्या बाजूने कोणी प्रचार करेल असं मुळीच दिसत नाहीये. बरोबर आहे अगदी. आणि जसं मी म्हटलं तसं हे शरद पवारांची सगळी चाल आहे. मागच्या निवडणुकीमध्ये तुम्ही बघितलं तर अजित पवार यांना जी मतं पडलेली होती ती म्हणजे 1,81,000 मतं त्यांना होती आणि योगेंद्र पवारला 80,000 मतं होती. गेल्या लोकसभेनंतर जी विधानसभेची निवडणूक झाली 24 मध्ये, त्याच्यामध्ये म्हणजे त्यांना अतिशय कमी मतं होती शरद पवार गटाला 29 पॉईंट समथिंग. आणि त्याच्या विरुद्ध अजित पवारांना 66 म्हणजे जवळ 66.5% एवढं मतदान झालेलं होतं. प्रचंड मताने ते निवडून आले होते. त्याच्या आधीची निवडणूक बघितली तर भाजप तिथे लढली होती अजित पवारांच्या विरोधात 19 मध्ये. आणि त्यावेळेला त्यांना अजित पवारांना 1,95,000 मतं, तर भाजपचे पडळकर गोपीचंद पडळकर यांना 30,000 मतं पडलेली होती. म्हणजे तिथे अजित पवारांचं जे मताधिक्य आहे हे 83% मतं त्यांना होती त्यावेळेला 19 मध्ये. 24ला त्यांच्याकडे 66% मतं होती. आता 26च्या निवडणुकीमध्ये आकाश मोरे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी जी निवडणूक होणार आहे त्यामध्ये मला असं वाटतं की अशाच 80-85% मतं घेऊन या सुनेत्रा पवार निवडून येतील आणि उरलेली जी काही मतं असतील थोडीफार 80,000 ते 1,00,000च्या दरम्यान ही त्यांच्या विरोधी गटाला जाऊ शकतील. आता याच्यामध्ये म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री प्रचारात येणार आहेत, शिवसेनेचे नेते तिथे प्रचार करणार आहेत, महायुती म्हणून ते. आणि त्यांचा अर्ज भरताना भारतीय जनता पक्षाचे क्रमांक 2चे जे मंत्री आहेत बावनकुळे हे बारामतीत गेलेले होते, स्वतः एकनाथ शिंदे होते. आणि मुख्यमंत्री हे अन्य राज्यामध्ये भाजपचा प्रचार करत असल्यामुळे केरळ आणि तामिळनाडू ते तिथे नव्हते. पुढच्या काळात ते लगेचच तिथे जातील आणि त्यांच्या सभा पण होतील, यात काही शंका दिसत नाही. आता महायुती विरुद्ध काँग्रेस आणि शरद पवार अशी ही लढाई होणार आहे. विकास आघाडीमधला मवियामधला शिवसेना उद्धव ठाकरे हा जो गट आहे तो या प्रचारात कुठे दिसत नाही. त्यांचं काही काम पण नाही, त्यांचे कार्यकर्ते पण तिथे फार प्रमाणात नाही. हा जरी भाग असला तरी आता स्वतः उद्धव ठाकरे प्रचाराला जातात का काँग्रेसच्या, का संजय राऊत जातात हे पण आपल्याला बघायला लागेल. कदाचित हे लोक जाणार नाहीत. जसं शरद पवार मागून मदत करण्याच्या भूमिकेत असतील मोरेंना, त्याचप्रमाणे शिवसेना उद्धव ठाकरे देखील मागून मदत करण्याच्या भूमिकेत असू शकतील. आता फक्त आपल्याला म्हणजे त्यांच्या निवडणुकीविषयी मला स्वतःला काही शंका नाहीये, पण मताधिक्य किती राहील हा एक मुद्दा आहे. आणि ते मताधिक्य कमी राहावं यासाठी ही सगळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार यांची व्यूहरचना सध्या सुरू आहे. आपल्याला 15 दिवसातच त्याचा निकाल म्हणजे 23 एप्रिलला मतदान आहे, त्यावेळेलाच आपल्याला लगेचच त्याचं कळू शकेल काय झालं नेमकं.
अगदी बरोबर आहे. तर राज्यामध्ये ज्या पोटनिवडणुका म्हणजे राहुरीमध्ये आणि बारामतीमध्ये होत आहेत, त्या ठिकाणी या दोन्ही ठिकाणच्या ज्या निवडणुका आहेत त्या बिनविरोध होणार नाहीत हे स्पष्ट आहेच. बारामतीमध्ये 53 उमेदवार मैदानात आहेत. एक शेवटची घटना एक छोटीशी सांगण्यासारखी अशी आहे की एका अपक्ष उमेदवारांनी जय पवार यांच्याकडे तिकीट म्हणजे आपली उमेदवारी मागे घेण्यासाठी 1 कोटी रुपयांची मागणी केली असं त्यांनी पोलिसांना कळवलं होतं. अर्थात त्यांनी तक्रार दाखल केली नाही अजय पवार यांनी, परंतु ते पोलिसांना कळवलेलं होतं. नंतर त्या व्यक्तीला बोलावण्यात आलेलं होतं. काही वेळा अशा निवडणुकांमध्ये मागे घेण्यासाठी काहीतरी पैसा किंवा काही लाभ करून घेण्यासाठी उमेदवार हे मैदानामध्ये उतरतात. हे यापूर्वी सुद्धा आपण पाहिलेलं आहे. तशा प्रकारचे आरोप झालेले आहेत. एकंदर आपण बघितलं तर 23 एप्रिलला मतदान होणार आहे. 4 मेला या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. आणि जसं अनिकेतजी सांगतायत त्यांचं जे आकलन आहे किंवा पवार कुटुंबाचं जर आपण बघितलं तर 1960 पासून सातत्याने इथे पवार कुटुंब जे आहे ते निवडून आलेलं होतं. काही वेळा निवडणूक अटीतटीची किंवा बऱ्यापैकी चांगली फाईट दिली. त्यामध्ये अलीकडचं उदाहरण जर आपण बघितलं तर महादेवराव जानकर ज्यांचं उदाहरण आपण बोलत होतो, ज्यांच्याबद्दल उल्लेख करत होतो, 2014ला ते कब्बशी या चिन्हावर निवडणूक लढवत होते. आणि त्यावेळी जर त्यांनी भाजपाचं चिन्ह घेतलं असतं तर कदाचित परिस्थिती वेगळीही असू शकली असती. अशी जवळपास परिस्थिती होती. बऱ्यापैकी त्यांनी त्या ठिकाणी ज्याला म्हणता येईल मुकाबला ज्याला करता येतो तो पवार कुटुंबाच्या विरोधातला केलेला होता. अर्थात यावेळी सुनेत्रा पवार या तिथे मैदानात आहेत. सहानुभूती अजितदादांच्या बाजूनी आहे. सुनेत्रा पवार या सामाजिक कार्यात यापूर्वीही होत्या म्हणजे अजितदादा असल्यापासून, आणि अजितदादा असतानाच हयात असतानाच त्या निवडणुकीच्या रिंगणातही उतरलेल्या होत्या लोकसभेच्या निमित्ताने. एकंदर अजितदादा नसतानाची ही बारामतीतली पहिली निवडणूक पवार कुटुंबाच्या पारड्यामध्ये किती टक्के मतं टाकतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आणि काँग्रेस खरंच आघाडी म्हणून तिथे काही ताकद लावू शकते का हे सुद्धा 4 मेला स्पष्ट होणार आहे. तूर्तास मी आणि अनिकेत सर आपली रजा घेतो. तुम्हाला जे याबद्दल वाटतं ती मतं आम्हाला निश्चित कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.